तर आपल्या सोबत आहेत धारिया साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत बांधकाम कामगार सेना शिवसेना शिंदे गट। तर सर सर्वप्रथम सांगा सध्या बांधकाम कामगार सेनेचं नेमकं कार्य कसं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये? पहिलं म्हणजे ते शिंदे गट वगैरे नाही, शिवसेना ही आमचीच आहे। ही उबाटा गट वगैरे त्यांनी काढलेली आहे, त्यामुळे बांधकाम कामगार सेना ही शिवसेनेचीच आहे। तिचं नेतृत्व शिंदे साहेबांकडे आणि ही बांधकाम कामगार सेनेची स्थापना 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस शिंदे साहेबांचं नेतृत्व या शिवसेनेवर आलं तेव्हापासून स्थापन झालेली आहे। त्याच्यामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्यांना ज्या योजना आहेत त्या योजना मिळवून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गावामध्ये बांधकाम कामगार सेनेकडून पदाधिकारी नेमण्यात आलेले आहेत। त्यांच्या मार्फत जे कोणी बांधकाम कामगार आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मदत केली जाते। तसंच एखाद्या कामगारावर अन्याय होत असेल तर त्या जे पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्फत त्यांना मदत केली जाते। एखाद्या कॉन्ट्रॅक्टरने एखाद्या कामगाराचे पैसे डुबवले, एखाद्या कंस्ट्रक्शन साईटवर अपघात झाला, ह्या गोष्टीसाठी बांधकाम कामगारांचे जे बांधकाम कामगाराचे पदाधिकारी आहेत ते जाऊन त्या बिल्डरकडून त्या कामगाराचे जे नॉमिनी असतात त्यांना तो न्याय मिळवून देतात, त्यांची जी भरपाई आहे ते देतात। यासाठी ह्या बांधकाम कामगार सेनेची स्थापना झालेली आहे। तर आपल्या मार्फत आज महाराष्ट्रामध्ये कामगार सेना खूप मोठ्या प्रमाणात त्याचं कार्य सुरू आहे। तर याचं श्रेय नेमकं आपण कुणाला देत आहे? याचं सर्व श्रेय हे शिंदे साहेबांना जातं। आम्ही फक्त एक कार्यकर्ते आहे, आमचं काम आहे ते आदेश देतील ते काम करायचं। आणि आज शिंदे साहेबांच्या मुळेच आम्ही आज इथं बसलोय, नाही तर कदाचित हे समजा उबाटामध्ये जर का असतो तर आम्ही कुठेतरी शाखेवरच अजून म्हणजे चिठ्ठ्या वाट हे वाट तीच कामं चालू असते। तर आता महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाध्यक्षाची नेमणूक झाली आहे का? आणि आजची जी मीटिंग होती त्या कुठल्या अनुषंगाने आज आपण मीटिंग ठेवलं? आज जे काही महाराष्ट्रामध्ये आम्ही जिल्हा अध्यक्ष नेमलेत तर त्यांना काही अडचणी आहेत, त्याच्यानंतर काही ना काही प्रॉब्लेम होते, त्याच्या संदर्भात मीटिंग ठेवलेली। त्याच्यानंतर 2 तारखेला जो दसरा मेळावा येणार आहे त्याच्यासाठी बांधकाम कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलं तिथे जेवढ्या जोमाने येता येईल तेवढ्या जोमाने यायचं। आपली ताकद इतर पक्षांना दाखवण्यासाठी आपण सर्वांनी तिथे हजर राहायचं, यासाठी ही आजची मीटिंग ठेवण्यात आलेली। तर शेवटचा प्रश्न, बांधकाम कामगार असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कामगार असतील, तर त्यांना आपण आपल्या माध्यमातून काय सल्ला द्याल किंवा काय त्यांच्यापर्यंत आपल्याला संदेश द्यायचा आहे? सर्व कामगारांना मी सांगू इच्छितो की जे काही आज शासनाने निर्णय घेतलेले, योजना काढलेल्या आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत, परंतु आज आम्ही ही बांधकाम कामगार सेना जी स्थापन केली तर त्या आमच्या सेनेचे जे पदाधिकारी प्रत्येक गावात आहेत त्यांच्याशी संपर्क साधा। ज्या योजना आहेत त्या योजना ते तुम्हाला सांगतील आणि त्या योजनेचा तुम्ही लाभ घ्या। जर तुम्ही लाभ घेतला तर त्या योजनेला खरा मान भेटेल, परंतु जर तुम्ही घरात बसला तर तुमच्याकडे आमचे पदाधिकारी येऊन तर काही शोधत बसणार नाहीत। हे माझं त्यांना सांगणं आहे, जेणेकरून त्यांचा तो बेनिफिट्स हा जन्मापासून मृत्यूपर्यंत बेनिफिट्स आहे तो त्यांना मिळत।